लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अंबड MIDC वसाहतीतील घरकुलमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी। ऐन दिवाळीच्या तोंडावर भुरट्या चोरांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण। अंबड औद्योगिक वसाहतीतील घरकुल योजनेत शुक्रवार दिनांक 17 रोजी मध्यरात्री भुरट्या चोरांनी दहशत माजवली। बंद असलेल्या घरांचे कडिकोंडे तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या मजल्यावरील 4 आणि तिसऱ्या मजल्यावरील 4, चौथ्या मजल्यावरील 2 असे घरांसह एकूण 10 घरांमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली। ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या चोरीमुळे रहिवाशांची दिवाळी अक्षरशः कडू झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी अंबड पोलिसांकडे तक्रार दाखल केली। मात्र मध्यरात्री चोरी झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। तसेच पंचनामा देखील केला नसल्याचे निदर्शनास आले आहे। घरकुल योजनेतील रहिवाशांनी पोलीस प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला असून योग्य तपास व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। अंबड औद्योगिक वसाहतमधील 39 शिवार येथील घरकुल योजनेमध्ये वारंवार चोऱ्यांचा प्रकार घडत असून आजही दिवाळीच्या सणासुदीच्या मोक्यावर घरं फोडण्यात आलेली आहेत। 16 नंबर बिल्डिंगमध्ये समाज मंदिर समोर 7 ते 8 घरं फोडलेली आहेत। यांच्यापैकी 15 नंबर पण आहे, त्याच्या अगोदर 2 बिल्डिंगा फोडलेल्या आहेत। 15 नंबरमधल्या काही महिला गुन्हा नोंद करण्यासाठी MIDC पोलीस चौकी इथे आलेले आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय प्रकार झालेला आहे। आज रात्रीच्या वेळेस सगळे गरीब लोक जे आहेत काम करून आलेले आहेत, त्यांचा उद्योगधंदा असतो, कामगार मोलमजुरीचा, त्यांनी बोनस वगैरे घेऊन आलेला होता। तो बोनस पण ठेवलेला होता। तो बोनस पगार सर्व चोरीस केलेला आहे। कडिकोंडे तोडलेले आहेत। 7 ते 8 घरं तोडलेले आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे। काय झालं रात्रीच्या वेळेस, कसं झालं? रात्रीच्या सुमारे 12च्या 2 दरम्यान अशी चोरी झाली तर कोणालाही पत्ताच नाही लागला। कारण की लोक गरीब वस्ती आहे, घरकुल योजना गरीब वस्ती असल्याने माणूस संध्याकाळी 12 घंटे काम करतात। सकाळी 8:30ला कामाला जातात तर संध्याकाळी 8:30ला घरी येतात। या अवस्थेत जेवढे गरीब लोक आहेत, गोरगरीब आहे, ज्यांचा बोनस झाला, ज्यांचा पेमेंट झाला, ज्यांचं सर्व काही झालेलं आहे, घरात येऊन आपापल्या घरामध्ये सर्वजण झोपले होते। आणि त्या दरम्यान चोरटे चोराळ इतके, आता काय म्हणावं, इतका जीव रडायला असं कोणाच्या तोंडात मारावं हे कमी झालंय। गोरगरिबांची 50,000ची चोरी रात्री झाली, 50च्या वरती गेल्या, अजून किती जणांच्या चोरी झाल्या। एवढा सेफ्टी डोर चोरून, डायरेक्ट घरातल्या कड्या चोरून असं तोडून काढून असं पूर्ण चोरी केलेली। कसं वागायचं, कसं करायचं, कसे कामधंदे करायचे गरीबांचे, पोटं कसे जगवायचे, मुलांना घरं शोधायचे, घरं सांभाळायचे का कामाला जायचं। गरिबांची अशी व्यवस्था झालेली आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे, याची दक्षता घ्यावा आणि पूर्ण याच्यावर असं पूर्ण कारवाई करावा आणि जिथंही चोर आहे त्यांना अशी कडी सजा झाली पाहिजे, बस एवढंच। मला माध्यमांच्या याच्यातून माहिती झालेलं आहे का आपल्या घरकुलमध्ये आपल्या जिथे काही चोरं मुलं आहेत ते चोरी करतात आणि काही लोक अधिकाऱ्यांचं असं पण म्हणणं आहे का तुम्ही त्यांना सपोर्ट करतात, तुम्ही त्यांना सोडून आणतात, तुम्ही चोऱ्या करतात। याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? याच्यावर असं म्हणणं आहे माझं की हे बघा, गोरगरिबांची वस्ती आहे, तिथं करून म्हणतात ना गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात। घरकुलचं नाव का खराब करताय? घरकुलचं नाव, त्याच्यात अनेक चांगले लोक आहेत, 10 लोक चांगले आहेत तर 4 लोक खराब आहेत। त्याच्यामुळं घरकुलचं नाव खराब करू नये आणि 4 लोक फोटो का बरं, कोणी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर कामाला, घरकुलातून म्हणतात ना कमळातून गटारीतून कमळ फुलतं, अशी वस्ती आहे घरकुल आहे। आणि त्याच्यामुळं कोणी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर आहे, कोणी 4 घंटे 8 घंटे 12 घंटे, कोणी नाईट करतं, कोणी बँकेत कामाला आहे, कोणी ॲम्ब्युलन्सच्या गाडीवर कामाला आहे, कोणी कशा मोठ्या याच्यावर कामाला आहे। आणि त्यांच्याच घराची चोरी, ते पण कामच करतात ना, ते पण माणसंच आहेत, तर मग घरकुलचं नाव का खराब होतंय, बस एवढं म्हणायचं। माझ्या मुलीच्या तिची सासू आजारी होती म्हणून ती आज 2 दिवस झाले गावाला गेली, तर लगेच तिच्या घराचं कुलूप तोडून तिचं कपाट खोलून आणि त्याच्यातले पूर्ण पोरांचे तिचे दागिने घेऊन गेले। नोंद केलाय का तुम्ही? इथं नोंद केले, आता एवढ्यामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला येऊन नोंद केले, पण अजून त्याच्यावर काही ॲक्शनच नाही आहे। आणि ते आमची भरपाई झाली पाहिजे। आणि एक जर गहू खराब राहिला, किडा खराब राहिला ना तर सगळ्यांना सारखे नसतात, तर काही चांगलं राहतं, कोणी खराब राहतं। तर जे चोरी करणार आहे ना त्यांना डायरेक्ट फाशा द्या, कारण 8-8 घंटे आम्हाला ड्युट्या 12-12 घंटे ड्युट्या करून सण लागतं। आपल्यासोबत काही सामाजिक नेते सुद्धा आहेत, जे आई वडील सगळं समाजसेवक करत आलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून
काम केल्यानंतर कुठं त्यांना बोनस म्हणून काही रक्कम मिळते. आताच हल्ली त्यांना पगार मिळाले आणि जे काही 2-2 रुपये कमवून त्यांनी जे काही थोडंफार खरेदी केलेलं असेल त्या सगळ्याच्यावर ह्या चोरट्यांनी चोरी करून घाला घातलेला आहे. तर आमचं ह्या प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे का तात्काळ या अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तिथं जर पोलीस चौकी जर असेल बाकीच्या अंतरावर तर त्याच्यावर पोलीस प्रशासन काय पद्धतीने केलं पाहिजे? आता आम्हाला माहीत पडलं का तुम्ही सगळे तिथं तुमचे चोरांना तुम्हीच मदत करता, तुम्हीच तिथं मुलं आहेत चोरीचे, तुम्ही त्यांना जामीन मिळवून देता, तुम्ही झोपता का रात्रभर, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता विषय असा आहे, कोणाला वाटतं आपल्या घरामध्ये चोरी व्हावी, आपल्या कष्टाचं चोरीला जावं ठरवलं जात आहे. तर अशी काही घटना नाही. चांगली खूप लोक आहेत तिथं, बिल्डर असलेले लोक आहे, काही डॉक्टर पण असतात, काही चांगल्या नोकऱ्यांना असतात, काही अधिकारी झालेले त्या परिसरात झालेले पसरवण्यात येते. आणि अशी काय माहिती नाही. सकाळी उठून शेजारच्या लोकांना सांगितलं काय काय चोरीला पण गेलं? मग पोरांचे होमपान आहे, कडे, कंबर साखळी आहे, पुरीच्या कानातले, लांबी पोते. किती हजाराचा असेल? किती रुपयाचा? ते आता 5-6 ग्रॅमची पोतच होती. हां, टोटल समजा किती? पण पोरांचे होमपान 1.5 ग्रॅमचे होते, परत कडे होते 2 जोड, कंबर साखळी होती, लांबी पोत होती. काही नगदी पैसे होते का? हा, किती होते? ते होते 30,000 रुपये. आता बोनस पगार 2 नवरा बायकोचं झालं ना. हां हां, 30,000 रुपये होते. म्हणजे 1-1.5 लाखाचं हा गेलं काय चोरीला? हा हा. बरं, हे काही करून पण आम्हाला एवढी हे न्याव द्यावा बा. पोलीस स्टेशन गुन्हा नोंद केला ना तुम्ही पोलीस स्टेशनला? हो. बरं, ठीक. सांगा. हां, आम्ही साईडच्या घरात होतो झोपायला. आम्हाला माहीत नव्हतं किती वाजता झालेलं आहे हे. कानातली गेली झुमके, अजून पान गेलं गळ्यातलं, चांदीची भरपूर वस्तू गेली त्याची. नगदी पैसे होते काही? नाही, ते सांगता येत नाही. हे कितीचं होतं अंदाजे सोनं? किती 5 ग्रॅमचे हे होते कानातले आणि पान होतं 1 ग्रॅमचं. अच्छा. हो, आणि चांदीचं भरपूर सामान होतं. पट्टा 1 लाखापर्यंत होईल का सगळं? हो, 1 लाखापर्यंत वस्तू गेली. ओके. आणि पती काय करत होते तुमचे? मग कामाला होते का? हो, कंपनीमध्ये गेले नाईटला. बरं बरं. ओके. बोनस वगैरे आला होता काही? हो, बोनस वगैरे नगदी पैसे होते का काही? नाही नाही. नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.